शिराची पूजा करताना सकाळचा टाइम आहे, सकाळच्या मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मंडळी, आज आपण आलेलो आहोत आग्राव गावामध्ये आणि आज आहेत गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आणि शिडांच्या होड्यांच्या शर्यती असणार आहेत, ते या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात। आणि सुंदर पालखी देखील सजवलेली आहे, उद्या पालखी जाणार सकाळी। आणि चैताचा पहिला मान हा चौल आग्राव गावाचा असतो। तुम्ही सुंदर असं दर्शन बघू शकता आई माऊलीचा। आग्राव गावामध्ये आलेलं आहे, तर सर्वांनी एकविरा माते की जय कमेंटमध्ये नक्की टाका। 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत। आता इथून जाणार आहोत पण आईच्या माहेर घरा जाणार आहोत। माहेर घरातून पालखी वाजत गाजत बंदरावर जाईल आणि नंतर होड्यातला बसाल आणि होड्यातला बसल्यानंतर पालखी समुद्रात फिरवली जाईल पाण्यातला आणि शर्यतीला सुरुवात होईल। तर एक व्हिडिओ दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे, तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आग्राव कोलीवाड्यातला आलेला आहे, पहिला मान आग्राव गावाचा। तर गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आहे। आता इथून जाणार आहोत आपण थेट माहेरघर, आईच्या माहेरघर जाणार आहोत। चला एकविरा माते की जय म्हणून व्हिडिओला सुरुवात करूया। तर फायनली पालखी निघालेले वाजत गाजत। आता थोड्याच वेळात बंदरावर जाईल। बंदरावर होडीतला विराजमान होऊन आई पूर्ण दर्या बंदरावर फिरवली जाणार आणि शर्यतींना सुरुवात होणार, जल्लोष दिसणार आहेत। गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आहे। आग्राव गावामध्ये आपण आलेलो आहे। आई एकविराचा पहिला मान हा चौल आग्राव गावाचा। तर छोटासा व्हिडिओ असणार आहे आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासारखा असणार आहे, तर तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा। आता सकाळचा टाईम आहे आणि सकाळी आता वाजलेले आहेत 11:30 वाजलेले आहेत। आता बंदरावर जाऊ आणि थोड्याच वेळात शर्यतीला सुरुवात पण होणार आहे। मंडळी, आता आपण आलेलो बंदरावर आलो, आग्राव बंदरावर आलो आणि शिराचं काम बघू शकता तुम्ही। खूप मेहनत या मागे 15 एक महिना अगोदर काम करायला लागते। आणि चला सकाळचा टाईम आहे आणि लक्ष्मी बोटीचा शिर दिसतं इथे करताना। तर चला, हां आपले सबस्क्रायबर हाय केले, चला। आणि आपल्यासोबत आहेत छोटे सबस्क्रायबर आहेत, मयंक आहे आणि तुझं नाव हिमांशू आहेत। किती बोटी आहेत? 8 बोटी आहेत। कुठले कुठले बोटी आहेत? कंच्या आहेत बोटी? लक्ष्मी, हां, जयवंती, हिरकणी, पद्मावती, महालक्ष्मी, हां, हिरावती, कमलावती, हां वसुंधरा, अशा 8 बोटी आहेत। हां चल, आता सकाळचा टाईम झाला, 11:30 वाजलेले आहेत। चल आता जाम नाचू आज। हां मस्त होड्यांना सजवलेलं आहे, पताके असतील वावट्याची आणि दर्यासागर मित्रमंडळ आग्राव पूर्ववाडीपाडा। शिडांच्या होड्यांच्या जंगी शर्यती, कुंडलिका खाडीतील जत्रोत्सव। तर शिडाची पूजा करताना सकाळचा टाईम आहे, सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि जयवंती बोटीचा शिर आहे। हा परत सुरुवात करूया। तर फायनली आता आपण आलेलो आग्राव जेटीवर आलेलो आहे आणि समोर दिसतं ही कुंडलिका खाडी आहे आणि आता थोड्याच वेळात एक अर्धा एक तास तर जाईल
शर्यतींना सुरुवात होणार आहे. समोर दिसतं तर कोरलं आहे आणि ही संपूर्ण कुंडलिका खाडी त्या साईडला पूर्ण जल्लोष दिसणार आहे तुम्हाला. आणि मामाने लुक एक नंबर केलेला आहे बघा. आणि संजित भाऊ आहेत मस्तपैकी कोली लुक केलेला आहे, एकदम सुरका बिरका, एकदम बुटा बिटा एकदम डॅशिंग, चष्मा घातलेला आहे एकदम. आपला कोली मामा एकदम झालेला आहे. तर चला आता थोड्याच वेळा तर सुरुवात होणार ना, 1 तास जाईल ना. हां, आणि पब्लिकची गर्दी हळूहळू वाढत चाललेली आहे. थोड्या वेळेला इथे पाय ठेवायला देखील जागा भेटणार नाही तुम्हाला. तर शर्यतींना अद्याप थोडा टाईम आहे, 1 तास तरी जाईल. तर आपण थोडा आता इथे आलो आहे, बंदरावर आलो आहे आणि इथून आता शर्यती कुंडलिका खाडीतील जल्लोष तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला, आईमाऊलीचा उदो म्हणून आपण व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे, पुन्हा करू चला. आणि होड्या मस्तपैकी पता बिता लावून सजलेल्या आहेत बघू शकता. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसाला आग्राव गाव कसा सजला आहे बघू शकता. सगळे होडे एकदम गच भरले बघू शकता. आग्रावला आलो आपण आणि सगळे डीजे बिजे मस्तपैकी वाजवत आता होड्या काढणार आहेत. फुल गर्दी जल्लोष व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. या साईडला देखील होड्या भरपूर दिसतात, ते पण हळूहळू निघतील. 1-1.5 तरी वाजेल मला वाटते. हिरावरती बोटी जवळ आलेलं आहे आपण. आणि आता पूजाविधी चालू आहे त्यांची. सर्वप्रथम पूजा केली जाते शिराची वगैरे आणि नंतर शिरा हा कडला जाते. आणि आता हळूहळू जे फिरायला जाणारे होड्या आहेत आपले, जे फिरण्यासाठी मुंबई पुणे इतर सर्व ठिकाणाहून येत असतात, ते आता बोटीतला फिरायला निघालेले आहेत. सर्व बोटी आता हळूहळू निघतील. आणि पब्लिक बघू शकता फुल गर्दी आहे. थोड्याच वेळात आता आणखी पब्लिकची गर्दी होणार आहे, क्राऊड होणार आहे. समोर दिसतं हिरावती बोट, पूजा वगैरे झालेली आहे आणि आता ते शिरा अंतरतील. आणि बघा वेगवेगळ्या ठिकाणी लोक आलेले आहेत पाण्यातली जत्रा बघण्यासाठी. समोर दिसतं ती कुंडलिका खाडी आणि हा जो हे समोर 2 बावटे दिसतात, हे जो तिकडनं जो वलसा मारल्यानंतर तिकडनं वलसा समोर दिसतो तो रेवदंडा पूल आहे आणि त्या पुलाला वलसा मारून जो हे 2 झेंडे पार करेल त्याचा 1 नंबर. गर्दी फुल वाढत चाललेलं आहे आणि जल्लोष देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मगाशी भेटलेले मामा पुन्हा परत आपल्याला भेटले. मस्त कोली ड्रेस केलेला आहे त्यांनी आणि सगळे लहान पोरांपासून मोठ्यांचा सगळ्यांचा समावेश घातला. एलकोट जय मल्हार आणि आईमाऊलीचा उदोच्या गजेरात आता शिरा अंतराला चाललेत. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. एक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपली वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा तुम्हाला आग्रा खाडीमध्ये पाहायला भेटणार आहे, कुंडलिका खाडीमध्ये. आणि शिर आलं आहे आणि शिर पकडायला माणसं बघा जवळजवळ 15 ते 20 माणसं आहेत. आणि 15 दिवस 20 दिवस अगोदर सर्व तयारी करायला लागते. आणि हिरावती बोटी जवळ आलेलं पण आणि पालखी पण आलेली आहे. माहेरघरातून वाजत गाजत पालखी देखील आलेली आहे. ती होडीमध्ये बसाल आणि पूर्ण कुंडलिका खाडीत फिरवली जातील. नंतर शर्यतीला सुरुवात होणार आहे. चला, आता पालखी पण यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. पालखी देखील आलेली आहे. तर आता हिरावती बोट चाललेले. आता थोड्याच वेळात आता शर्यतीला पण हळूहळू सर्व होड्या निघणार आहेत. आणि कोणतर ब्लॉगर आहे आपल्या सोबत पण ब्लॉगर आहे. हो ब्लॉगर, नमस्कार. ब्लॉगर आहेत. आताच आपल्याला भेटले करंजाचे कोली दादा भेटले. आणि आता थोडा टाईम आहे, हळूहळू आता सुरुवात होणार आहे. हे बघा एक कडून होड्या सगळ्या निघालेल्या आहेत. आता ती चाललेली आहे. जयवंती होडी बघू शकता तुम्ही. तर चला, आता सर्व एक होड्या तिथे लाईनीत लागतील. जवळजवळ 7 ते 8 होड्या आहेत त्यामध्ये सहभागी. जयवंती होडी चाललेली बघू शकता तुम्ही. तर चला, आता हळूहळू पुढे जाऊ आपण. फुल गर्दी होणार आहे आता. तर पाण्यातला जल्लोष तुम्ही बघणार आहात. कुंडलिका खाडी दिसते पाठीमागे आणि आग्राव खाडीमध्ये आपण आलेलो आहेत. आग्राव गावात आलेलो आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवस शर्यती असतात, भव्य दिवस शर्यती असतात. ते थोडंसं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. थोडी तब्येत डाऊन असल्यामुळे काय आपण होडीला जाणार नाही. थोडा इथूनच आपण शूट करू जेवढं होईल शक्य तेवढा. आणि पब्लिकची क्राऊड बघू शकता. वेगवेगळ्या ठिकाणून लोक आलेले आहेत खास शर्यती बघण्यासाठी. भरपूर ब्लॉगर असतील,
वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत आणि आई एकविरेच्या पालखीची बोट बघू शकता तुम्ही. त्यामध्ये पालखी दिसते आहे. आई एकविरेची पालखी 30 पालखी उद्या पदयात्रेसाठी होड्या नाचवल्यानंतर पालखी वाजत गाजत उद्या जाणार आहे. आणि सर्व यूट्यूबर उपस्थिती झालेले आहेत. त्यासोबतच गणेश दादा आहेत. विविध व्हिडिओमार्फत यांना बघितलंच असणार. आपले गेल्या वर्षी पण भेट झालेले, तर यंदा पण ते आवर्जून आलेत. तर काय सांगाल या पालखीबद्दल? जबरदस्त, म्हणजे एक वेगळा सोहळा असता. असा सोहळा फक्त एक चौला छोटासा असतं, पण इथं हा मोठा सोहळा असता. आणि खरंच इथला सोहळा हा करण्याची यांची मज्जा, धमाल करण्याची पद्धत वेगळी आहे. वर्षानुवर्षाची परंपरा आहे आणि ते एकदम उत्तमरित्या साजरे करतात. बघण्यासारखा सोहळा आहे. म्हणजे जरी तुम्हाला यायला नाही भेटला तरी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघायला 100% भेटणार आहे. भरपूर लोक आहेत, भरपूर ब्लॉगरच आहे इथे आणि त्यांच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दिसणारच आहे. तर थोड्याच वेळेला शर्यतीला देखील सुरुवात होणार आहे. तर चला आपण शर्यती पाण्याची जत्रा का असते ते बघणार आहोत. सागर दादा पण आहेत, यांचा पण चॅनल आहे. लेखवीस दादांसोबत त्यांना बघितलंच असतात. लेंब्याची उडी दिसते तुम्हाला आणि आता थोड्याच वेळात 12 वाजायला आणि शर्यतीला सुरुवात होणार आहे. सौल आग्राव गावामध्ये आपण आलेलो आहेत. कुंडलिका खाडीमधील होड्यांची शर्यती बघायला. भव्य दिव्य अशा शर्यती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणून लोक देखील आलेले आहेत या शर्यती पाहण्यासाठी. आणि यातला स्पर्धक जे आहेत 8 स्पर्धक आहेत टोटल. इथे झेंडा दिसतो तुम्हाला. थोड्याच वेळात 12 वाजायला आणि 12 वाजल्यानंतर शर्यतीला सुरुवात होणार आहे. देखील माते की जय म्हणून आता स्पर्धेला सुरुवात झालेली आहे.
आणि समोर दिसतं ते हिरकणी बोट आणि मार्चन मारताना 1 नंबरची लढा देताना हिरकणी बोट दिसत आहे आणि बाकीच्या सगळ्या बोटी पाटे आहेत. आता मार्चन कसा मारतात ते पण तुम्ही बघणार आहात. चला हिरकणी बोट बघूया. मार्चन घेतलेलं आहे. फायनली जवळपास सगळ्या होड्या आता फेऱ्या करून आलेल्या आहेत आणि आता फायनलला कुठली होडे येणार आहे ती आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. चला आता पुढे जाऊ आपण. भरपूर प्राऊड आहे पब्लिकची, गर्दी बघू शकता.
जयवंती आहे, पद्मावती जयवंती होळी. तर फायनली आपल्या शर्यती संपूर्ण झालेल्या आहेत आणि संध्याकाळच्या तर 4:30 वाजलेले आहेत आणि आता आपण चाललो आहे घरी. तर आता पालखी वाजत गाजत गेली पुढे आणि आता संपूर्ण गावभर फिरणार आग्रामध्ये आणि उद्या त्यांची पदयात्रा आहे, ती कार्ल्याला जाणार आहे. तर चला, कोली परंपरा आग्रागावची सगळे आले, सबस्क्रायबर फॅमिली आहेत, मित्रपरिवार आहेत. तर 4:30 वाजले संध्याकाळचे. तर आपण व्हिडिओ आता इथेच एंड करू. आग्रागाव गावातील शिडांच्या होड्यांच्या शर्यती तुम्ही बघितल्यात. तर छोटासा प्रयत्न केलेला दाखवण्याचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले फॉलोवर्स आहेत आणि मित्रपरिवार आहेत. तर चला, संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. व्हिडिओ एंड करतो आणि पुढच्या व्हिडिओसाठी भेटू आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये. जय एकविरा, जय मल्हार.